तुम्ही कधी असा विचार केलाय? हे करायचंय, पण हे नंतर करतो म्हणतो आणि कधी तो नंतर कधी येतच नाही. हो, माझ्यासोबत पण असं म्हणजे बऱ्यापैकीच व्हायचं, की मी म्हणायची मला हे करायचं, ते करायचं, पण नंतर व्हायचंच नाही. मग अशातच मी ज्या गोष्टीसाठी ठरवलं होतं त्याच्यासाठी 1-1.5 वर्ष मी फक्त विचार करत राहिले आणि म्हणजे काही केलंच नाही. ॲक्शनच काही घेतली नाही आणि वेळ काय कुणासाठी थांबत नाही हे तुम्हालाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे. तेवढं तर मला आपल्याला कळतंच. पण आता मला कळलं, की फक्त विचार करून काही होत नाही, त्यासाठी काहीतरी करावं लागतं. तर नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी तुमचं नारिले भाजीमध्ये स्वागत करते. मैत्रिणींनो, ओव्हर थिंकिंग म्हणजे नेहमी आपण गृहिणी तर बऱ्यापैकी करत असतो ती गोष्ट. तर नक्की ओव्हर थिंकिंग म्हणजे काय असते मी तुम्हाला एक थोडक्यात सांगते. आपण एकच गोष्ट जी सतत परत डोक्यात जी फिरवत राहतो किंवा त्यावर काही ॲक्शन घेतच नाही म्हणा आपण ते किंवा हे का होतं? तर आपल्या भीतीमुळं किंवा आपण काहीतरी परफेक्टच आपल्याला पाहिजे असतो. त्याच्यामागे आपण लागतो त्यामुळे किंवा सगळ्यात मेन लोक काय म्हणतील या गोष्टीमुळं, त्या टेन्शनमुळे. थोडक्यात ते काय झालं, ते आपलं ओव्हर थिंकिंग झालं. आता एक मी माझं साधं उदाहरण देते तुम्हाला. मी म्हणजे बघा, मला YouTube सुरू करायचं होतं. म्हणजे मी असं ठरवलं होतं, पण मला नेहमी भीती वाटायची. आता भीती कशाची? तर लोक काय म्हणतील? किंवा म्हणजे नाही का माझ्या आवाजाला हसतील का लोक? मला स्वतःवर शंका यायची तेव्हा नाही का, की मला हे जमेल की नाही? आणि डोक्यात पहिला मेन मुद्दा तर हाच यायचा, की मला त्या गोष्टी जमतील की नाही? आणि मी प्रत्यक्षात काही कृती केलीच नाही. नुसता विचार करत राहिले, की मला हे जमल की नाही, जमल की नाही म्हणून. आणि शेवटी काय झालं, असंच वेळ निघून गेला. पण 1-1.5 वर्ष म्हणजे वायाला गेल्यासारखंच. पण आता मी सुरुवात केली म्हणजे खूप मोठी नाही, पण एक छोटी सुरुवात तरी केली. आणि त्याच्यावरनं एक गोष्ट तर लक्षात आली, मोठं यश लगेच मिळत नाही, पण सुरुवात मात्र नक्की करावी लागते. मी माझ्यासारख्याच गृहिणींसाठी सांगते, जर समजा तुम्हाला सुद्धा YouTube सुरू करायचं असेल, तर मैत्रिणींनो बिनधास्त सुरू करा. फक्त काही गोष्टी लक्षात घ्या. सोच कम, काम ज्यादा. हा नियम ठेवा. विचार कमी करा आणि कृती जास्त करा. एक ना एक दिवस यश नक्कीच मिळेल. लहान-लहान स्टेप घेत चला. रोज काहीतरी नवीन शिका. एक व्हिडिओ बनवा, अपलोड करा. क्वालिटी नंतर येईल. फक्त सुरुवात करा आधी. करून पाहायला काय हरकत आहे ना? त्याची मानसिकता ठेवा. फेल झालं तरी चालेल, पण निदान केलंय ह्याचं आपल्याला समाधान नक्की मिळेल मनाला. आणि हो, केल्याशिवाय काहीच कळणार नाही आणि काही होतही नाही. तर शेवटी फक्त इतकं सांगेल, थिंकिंग मोड बंद करा आणि ॲक्शन मोड सुरू करा. आणि हो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. कारण कोणीतरी अजूनही विचारच करत असेल, त्यांच्यासाठी शेअर करा. तर चला, आता फक्त बनवायचे आणि अपलोड करायचे.